नमस्कार, मी राम जाधव विचारशलाका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की गेल्या अनेक दिवसांपासून फक्त महाराष्ट्रच नाही किंवा भारतच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये कोरोना नावाच्या संकटानं भयंकर धुमाकूळ घातलेला आहे आणि अशा या संकटाचा धैर्यानं मुकाबला करण्यासाठी, या संकटाला धैर्यानं तोंड देण्यासाठी तुम्ही प्रत्येक जण गेल्या लॉकडाऊनच्या कार्यकाळापासून घरात बसून शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य करत आहोत। अशा या संकटाच्या काळामध्ये माझ्या यशवंत महाविद्यालयातील मराठी विभागातील सर्व प्राध्यापक आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने एक अभियान चालवलं गेलं, अर्थातच कोरोना काळाला कृतिशील प्रतिसाद। आणि या अभियानांतर्गत एक उपक्रम चालवला गेला कविता वाचनाचा, ज्यामध्ये कोरोना काळातील कविता वाचन म्हणून ज्या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील तब्बल 52 ख्यातनाम अशा कवींनी सहभाग नोंदवला आणि यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कवितांचं वाचन केलं। या उपक्रमाचा सध्या सुरू असलेला हा दुसरा टप्पा, ज्या अंतर्गत या उपक्रमातील आम्हाला ज्या कविता भावल्या, ज्या कविता आवडल्या किंवा ज्या कवितांवर आम्हाला व्यक्त व्हावंसं वाटलं, अशा काही निवडक कविता घेऊन आम्ही तुमच्यासमोर व्यक्त होत आहोत। त्यामध्ये आज मी व्यक्त होण्यासाठी निवडलेल्या कविता आहेत कविवर्य इंद्रजित भालेराव सरांच्या कुमार गंधर्व यांच्यावर एक कविता केलेली आहे त्यांनी, आणि दुसरी कविता म्हणजे शंकर बापू आपेगावकर ही दुसरी कविता। त्याचबरोबर महेंद्र कदम सरांची तू जाऊन 3 तप झाली ही आईवरील कविता आहे। दीर्घ कविता आहे, मात्र आईचं निधन झाल्यानंतर ते गेल्या 45 वर्षात आत्तापर्यंत, म्हणजे आईचं निधन झाल्यापासून ते आत्तापर्यंत या 45 वर्षामध्ये जो आईशी त्यांनी केलेला संवाद आहे, तो संवाद त्यांनी त्या कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेला आहे आणि खूप संवेदनशील अशी कविता आहे। त्याचबरोबर तिसरे जे कविवर्य आहेत ते म्हणजे अनिल धापू कांबळे। आता अनिल धापू कांबळे सर हे नांदगावचे कवी आहेत आणि त्यांच्या त्या कवितेमध्ये कोकणी भाषेचा खूप मोठा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्या कवितांमध्ये एव्हाना ही त्यांची पहिली कविता आहे। दुसरी कविता म्हणजे या तुझ्या करुणार्थ बोलाने, या दोन्ही कवितांमध्ये आणि वांगड ही जी तिसरी कविता आहे, वांगड या शब्दाचा अर्थ सोबत या अर्थानं, या तिन्ही कवितांमध्ये वृद्ध दाम्पत्याची किंवा वृद्ध माणसांची वृद्धावस्थेत होणारी घालमेल आणि अवस्था हे त्यांनी स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, यशस्वी प्रयत्न केलेला आहे। तुम्ही स्पष्ट करण्याचा प्रयत्न करालच। आणि त्यांची शेवटची जी कविता आहे ती म्हणजे दुआ। अशा 4 कविता त्यांनी आमच्या उपक्रमामध्ये मांडल्या होत्या। अशा एकूण साऱ्या कवितांबद्दल मला जसं जमल, मला जसं रुचल किंवा मला जसं पटल इतकंच नाही तर त्या कविता ऐकल्यानंतर माझी समज जिथपर्यंत आहे जिथपर्यंत मी समजून घेतलं तिथपर्यंत मी तुमच्यासमोर स्पष्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करेल। मी जे काही स्पष्ट करेल, कदाचित कवीला सुद्धा असंच काहीसं म्हणायचं होतं असं बिलकुल नाही, कारण कवितेबद्दलचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असू शकतो। तसं मला जिथपर्यंत समजलंय तिथपर्यंत मी मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करेल। सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलूयात कविवर्य इंद्रजित भालेराव सरांच्या कुमार गंधर्व यांच्यावर केलेल्या कवितेबद्दल। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संत तुकाराम महाराजांचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर खटेवरी ठेवून या हा जो अभंग आहे तो आपल्या लहान असो किंवा थोर असो प्रत्येकाच्या ओठातून सहज निघणारा, बाहेर पडणारा अभंग आहे। हा जेवढा प्रत्येकाच्या मुखोद्गत असलेला अभंग आहे, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या कानावर, ओठावर रुळणारी जी कविता म्हणजे अर्थातच बाप ही पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमाला सुद्धा असलेली कविता होती, बाप नावाची कविता। आणि ती कविता आठवली की आपल्याला इंद्रजित भालेराव सरांचं नाव आठवतं किंवा इंद्रजित भालेराव सरांचं नाव आठवलं की आपल्याला बाप ही कविता आठवते। आणि एकूणच त्यांनी या उपक्रमात सहभागी होताना सुरुवातीला सांगितलं की मी जरी कृषक संस्कृतीचं प्रतिनिधित्व माझ्या कवितेच्या माध्यमातून करत असलो तरी आजच्या तुमच्या उपक्रमामध्ये मी थोड्याशा वेगळ्या कविता मांडतोय। आणि खरंच त्यांनी त्यांच्या सततच्या कवितांपेक्षा आपल्या उपक्रमामध्ये काहीशा वेगळ्या कविता मांडल्या होत्या। कुमार गंधर्व यांच्यावर कविता करत असताना त्यांनी का केली, त्याचं कारण असं की कुमार गंधर्व हे एक संगीतातलं म्हणजे शास्त्रीय संगीतातलं एक खूप मोठे नाव आहे, हे तर तुम्हाला माहित आहेच। मात्र कुमार गंधर्व यांनी सगळ्यात पहिल्यांदी कबीर शास्त्रीय संगीतांमध्ये गायले, म्हणजे शास्त्रीय गायनामध्ये सगळ्यात पहिल्यांदी कबीरांना त्यांनी आणलं। आणि म्हणून म्हणजे
संगीतातले विद्रोही कुमार गंधर्व आणि साहित्यातले विद्रोही कबीर यांच्या दोघांच्या समन्वयाचा जो काही धागा आहे तो धागा अगदी योग्य रीतीने पकडून त्यांनी कवितेमध्ये शब्दबद्ध करण्याचं काम इंद्रजित भालेराव सरांनी केलेलं आहे. आता विद्रोही काम म्हटलं असेल तर त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळेस आपण संत तुकाराम महाराजांचा विचार करतो, संत तुकाराम महाराजांच्या साहित्यातून म्हणजे अभंगाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक वेळेस तुका म्हणे सत्य सांगो येओ तर रागे येतील ते, म्हणजे पुढच्याची कसल्याही प्रकारची पर्वा न करता जे काही सत्य आहे ते अगदी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग पुढच्याला राग आला तरी हरकत नाही. असंच काहीसं कबीरांच्या साहित्यांमधून सुद्धा ज्या इथल्या अनिष्ट अशा परंपरा होत्या, रूढी होत्या, त्या चुकीची जी काही धोरणं होती त्या सगळ्यांवर घाव घालण्याचं काम कबीरांच्या साहित्याच्या माध्यमातून झालेलं आहे. हे आम्ही तुम्ही वाचतो आहोतच. आणि म्हणून या दोघांच्या समन्वयातूनचा एक धागा पकडण्याचं काम कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. कबीराचा धागा पक्का आटलेला, कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून म्हणतात, कबीराचा धागा पक्का आटलेला सूर घोटलेला तुझ्यापाशी. आपल्या सगळ्यांना माहित असेल की कबीर हे व्यवसायाने एक विणकर होते. मात्र विणकर असण्यासाठीचा तो जो काही धागा हा त्या व्यवसायातला जो शब्द आहे किंवा वस्तू आहे ती कवितेत जशाल तशी मांडली असं बिलकुल नाही. खूप वेगवेगळ्या छटाने वेगवेगळ्या अर्थानं तो शब्द प्रयोग केलेला असतो कवींनी. ह्या कवितेच्या सुरुवातीपासून अगदी उत्तरार्धात जर आपण सांगायचं ठरलं तर कबीराचा माग धाडम धाडवा, कबीराचा माग धाडम धाडवा सुराचा पाडवा तुझ्यापाशी. मी सुरुवातीला सांगितलं होते की जसे संत तुकाराम महाराज होते ज्यांच्या साहित्याच्या माध्यमातून फक्त पुढच्याला योग्य वाटल किंवा बरं वाटल म्हणून काहीतरी चुकीचं सांगायचं पण पुढच्याला खुश करायचं असा प्रकार बिलकुल नव्हता. अगदी तसंच संत कबीरांचं सुद्धा साहित्य तसंच आहे. कबीरांचा माग धाडम धाडवा म्हणजे पुढच्याला रुचल किंवा पुढच्याला गोड वाटल म्हणून आपण थोडासा सत्याचा मार्ग सोडून दुसरं काहीतरी साहित्यात मांडायचं असं कबीरांनी बिलकुल केलेलं नाही. म्हणतात ना, नाही भीड भाड आणि तुका म्हणे सान थोर, पुढचा व्यक्ती लहान आहे का पुढचा व्यक्ती मोठा आहे याचा बिलकुल विचार न करता फक्त आणि फक्त सत्य सांगण्याचं काम, सत्य मांडण्याचं काम जसं तुकारामांनी केलं अगदी कबीरांचं साहित्य सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही कधी सत्य बोलण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस कदाचित पुढच्याला राग येईल पण त्या रागाचा कसल्याही प्रकारचा विचार न करता म्हणजे धाड दिशेने ते सांगून टाकणं अगदी त्या पद्धतीनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काहीतरी सत्य सांगत असताना ते सत्य सांगत असताना ते बऱ्याच वेळेस रुचणारं नसतं, ते तुम्हाला कठोर शब्दामध्ये सांगावं लागतं, धाड दिशेने सांगावं लागतं. त्या शब्दांमध्ये गोडवा असेल किंवा कोमलपणा असेल याची बिलकुल शाश्वती देता येत नाही. आणि म्हणून असं साहित्य ते अगदी गीतबद्ध करण्याचं काम गायक असलेले कुमार गंधर्व यांनी केलं होतं. त्यांची जे काही निर्गुणी भजन आहेत ते निर्गुणी भजनाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे हे आम्हाला तुम्हाला माहीत आहेच. आणि म्हणून कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात कबीराचा माग धाडम धाडवा आणि सुरांचा पाडवा तुझ्यापाशी, अशी कुमार गंधर्व यांच्यावर केलेली कविता होती. दुसरी जी कविता आहे ती शंकर बापू आपेगावकर यांच्याबद्दल केलेली. आता शंकर बापू आपेगावकरांबद्दल काही जास्त सांगण्याची गरज नाहीये. एका बाजूला आसुडाचा हात असलेला मृदंग आणि दुसऱ्या बाजूला जागतिक कीर्तीची माणसं त्यांचे चाहते आहेत. अशा थोर असलेल्या शंकर बापू आपेगावकरांबद्दल ही कविता कवींनी मांडलेली होती. त्या कवितेमध्ये असं सांगतात की आसुडाचे हात मृदंगा लागले, आसुडाचे हात मृदंगा लागले, काळीज कापले मृदंगाचे, मध्यंतरी म्हणू नका असा सरळ चालतो, म्हणू नका असा सरळ चालतो आणि हवे ते बोलतो तुझ्याच्याने. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मृदंग हे एक वाद्य आहे. मात्र जरी ते वाद्य असलं तरी हवं तसं वदवून घेण्याची कला ही खूप कमी माणसांकडं असते. अगदी तशीच कला ही शंकर बापू आपेगावकर यांच्यामध्ये सुद्धा होती. आणि बोल वदवून घेण्याची, हवं तसं वदवून घेण्याची जी कला होती ती शंकर बापू आपेगावकरांमध्ये असल्यामुळं ते ख्यातनाम कीर्तीचे एक मृदंगाचे वादक होते.
खरं तर कवी आपल्या कवितेच्या मध्यार्थात असं म्हणतात की बाभुळीचे फुलं कानात घालून टाकावे भुलून मोगऱ्याला. पहा, म्हणजे त्यांनी ज्यावेळेस कवींनी एक संदर्भ आळंदी येथील कार्यक्रमाचा दिलेला आहे, तो म्हणजे खरं तर एक मृदंगाचे वादक असलेले शंकर बापू आपेगावकर आणि त्यांचे चाहते जर आपण पाहिलं तर अगदी जागतिक कीर्तीचे जे काही माणसं आहेत, ख्यातनाम असे प्रख्यात असे काही माणसं आहेत, ते चाहते आहेत कोणाचे, तर शंकर बापू आपेगावकर यांचे. आणि म्हणून कवींना सुद्धा त्यांच्याबद्दल कविता करावीशी वाटली. सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतात की ज्ञानी याने केले बोलके रेड्याला, ज्ञानी याने केले बोलके रेड्याला, तुवा कातड्याला वाचा दिली. आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्यावेळेस आपण संत ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचाल त्यावेळेस असं म्हटलं जातं की रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवले होते असं आपण वाचतो, ऐकतो. अगदी तसंच शंकर बापू आपेगावकरांनी जे काही चांबड्याच्या कातड्यापासून वाद्य बनवलेलं असतं त्याच्यातून सुद्धा काहीतरी अभंग बोलल्या जावा एवढी ताकद त्यांच्या वाजवण्यामध्ये होती असं कविवर्य आपल्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करतात. सगळ्यात शेवटची ओळ आहे, जेव्हा घुमू लागे तुवा पख वाज, जेव्हा घुमू लागे तुवा पख वाज, नाचे गणराज प्रत्यक्षात. आता आपल्या सगळ्यांना माहित असेल की जेव्हा आपण कितीही सुंदरतेनं एखादं वाद्य वाजवत असेल तर साक्षात देव आपल्या समोर येऊन नाचल का बरं. परंतु कवींना हे स्पष्ट करायचंय की त्यांचं वाजवणं इतकं सुंदर होतं. आपल्या सगळ्यांना माहित असेल, आपण जर जनाबाईचा अभंग वाचला असेल, ऐकला असेल की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, म्हणजे संत नामदेव महाराज इतकं अमृतमय असं कीर्तन करायचे की साक्षात जगाचा मालक सुद्धा त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन नाचायचा. त्या अभंगामध्ये पुढे सुद्धा असं म्हटलेलं आहे की प्रेमाची या छंदे विठ्ठल नाचू लागला, म्हणजे जे प्रेम आहे त्या प्रेमानं उत्कट होऊन ज्यावेळेस विठ्ठल नाचायला लागला, नाचता नाचता देवाचा फिटला पितांबर आणि सावध होई देवा ऐसे बोले कबीर. म्हणजे देव इतकं नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये नाचत होते की देवाला स्वतःचं भान सुद्धा राहिलं नाही. ते तेवढे तल्लीन त्या भजनामध्ये त्या कीर्तनामध्ये झाले होते. म्हणजे याचा अर्थ काय की नामदेवरायांचं कीर्तन आणि नामदेवरायांची भक्ती तेवढी श्रेष्ठ होती. कवीला तसं स्पष्ट करायचं असेल की कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये जेव्हा घुमू लागे तुवा पख वाज, म्हणजे जेव्हा शंकर बापू आपेगावकर हे मृदंगावर थाप टाकतात किंवा मृदंग वाजवायला लागतात तेव्हा तिथं निर्माण होणारं वातावरण, त्यातून निघणारे ताल स्वर इतके अप्रतिम असतात की साक्षात गणराज सुद्धा येऊन तिथं नृत्य करायला लागतात. म्हणजे एवढ्या उच्च प्रतीचं वादन हे त्यांचं होतं आणि एवढे एक हात त्यांचा त्या वाद्यावर बसलेला होता. ते एवढ्या उच्च प्रतीचे ते एक वादक होते आणि म्हणून त्यांच्यावर कविवर्य इंद्रजित भालेराव सरांनी अर्थातच शंकर बापू आपेगावकर यांच्यावर कविता केलेली आहे. खूप छान कविता आहे. तुम्ही सुद्धा या दोन्ही कविता ऐका, खूप चांगल्या आहेत. दुसरे कविवर्य आहेत ते म्हणजे महेंद्र कदम सर, आणि महेंद्र कदम सरांची कविता आहे आईवरची. खरं तर महेंद्र कदम सर हे ज्यावेळेस 5वीला होते आणि 5वीला असतानाच त्यांच्या आईचं निधन झालं आणि आईचं निधन झाल्यानंतर ते आस्थागायत, जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण ज्यावेळेस आपल्याकडे एखादी व्यक्ती सद्यस्थितीत आपल्यापाशी नसावी किंवा ती आपल्यापासून दूर असावी किंवा आपल्यात हयातीत नसावी, अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण त्या व्यक्तीशी वस्तूशी एक संवाद साधत असतो. आणि अगदी असाच आई गेल्यापासून ते आस्थागायत गेल्या 35 वर्षांमधला जो काही कवीच्या आईशी केलेला संवाद आहे तो संवाद कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेला आहे. खरं तर कविता म्हणजे काय असते, तर कविता म्हणजे जगण्याचा आणि आपल्या आतल्या आवाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा हुंकार असतो आणि तो कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे.
ह्या कवितेच्या माध्यमातून जरी कवींनी आपल्या आईबद्दल कविता लिहिली असली, तू जाऊन 3 तप झाली या नावाची ही दीर्घ कविता असली, तरी कवींनी इतर ज्या काही वातावरणातल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अगदी स्पष्टपणाने मांडण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. वयाची 45वी पार करत असताना मोठा काळ हा अगदी पडझडीचा गेला, काहीसा आणीबाणीचा सुद्धा कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून म्हटलेला आहे. खरं तर आई ही काय असते? आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. अशा आईंबद्दल कविता करताना कविवर्य महेंद्र कदम सर असं म्हणतात की तू गेल्यापासून 3 तप झाली, तू गेल्यापासून 3 तप झाली, पडत आलोय एकाकी, पडत आलोय एकाकी, गावाकडच्या पावलाला माती नाही मायेची. तू गेल्यापासून 3 तप झाली, पडत आलोय एकाकी, गावाकडच्या पावलाला माती नाही मायेची. आणि त्यामुळे झालं काय तर जो काही हंबरणाऱ्या गाईची मला पहिली ओढ होती किंवा नदीच्या झऱ्याची जी ओढ होती ती आता मला पहिल्यासारखी राहिलेली नाही. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जर आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला भेटायला जात असू वारंवार आणि काही काळानंतर ती व्यक्ती त्या ठिकाणी जर नसेल तर आपण परत त्या ठिकाणी भेटण्यासाठी जातो का? नाही. म्हणजे तिथं भेटायला जाण्याचं एकमेव एक कारण असतं ते म्हणजे त्या व्यक्ती आणि त्या व्यक्तीनं दिलेलं प्रेम. तसं आपलं जे काही गाव आहे त्या गावामध्ये आपली आई होती, आपलं सगळं घरदार होतं, पण आता मात्र आपली आई तिथं नसल्यामुळं किंवा आपली आई हयात नसल्यामुळं जे खरं तर गाव म्हटलं की आई आठवते, आई आठवली की मग त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. आणि सद्यस्थितीचा जर आत्ताचा विचार केला तर आता सध्या तिथं आई नाहीये. आई नसल्यामुळं जे काही सगळं तिथलं वातावरण आहे ते काहीसं परक झाल्यासारखं कवीला वाटतंय. आणि म्हणून तिथल्या वातावरणाची आता मला पहिल्यासारखी आठवण जरी येत असली तरी ती ओढ मात्र पहिल्यासारखी राहिलेली नाही, असं कविवर्य आपल्या कवितेच्या पूर्वार्धामध्ये स्पष्ट करतात. खरं तर आई एक वैभव असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आई एक घराचं तोरण असते, आई एक वैभव असते. आई जिथं असते तिथं अगदी सौंदर्यानं सगळं घरदार फुलून गेलेलं असतं. आणि अशा अवस्थेमध्ये कवी सांगतात की आता तू नसल्यामुळं मी फक्त उदास पावलानं गावाकडं कधी कधी जातो, गेल्यानंतर फेरफाटका मारतो आणि फेरफाटका मारल्यानंतर थकून जातो. मात्र अशा अवस्थेमध्ये गावात कधी कुणी कुणाची साधं विचारपूस सुद्धा करत नाही की पहिल्यासारखं माणसं चहा टाकून वट्यावर बोलण्यासाठी एकमेकाची ख्याली खुशाली विचारण्यासाठी एकमेकांना बोलवायचे. मात्र आता पहिल्यासारखं कोणीही कुणाची विचारपूस करत नाही, अशी खंत सुद्धा कविवर्य आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आता गावातला पाहिला किंवा शहरामधला पाहिला तर प्रत्येक जण हा स्वतःच्या तंद्रीमध्ये गुंतलेला आहे, स्वतःच्या भल्यासाठी काम करत असताना गुंतलेला आहे. त्यामुळे कुणालाच आता दुसऱ्यासाठी बिलकुल वेळ राहिलेला नाहीये. आणि याची सुद्धा खंत कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. दैनंदिन जीवनातला विश्वास असेल, प्रामाणिकपणा असेल किंवा व्यवहारातला जो काही देवाणघेवाणीमधला महत्वाचा एक धागा असतो तो म्हणजे विश्वासाचा, प्रामाणिकपणाचा, हा अत्यंत कमी 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 होत चाललेला आहे. म्हणण्यापेक्षा नष्ट होत चाललेला आहे म्हणलं तरी हरकत नाही, वावगं ठरणार नाही. आणि त्याची सुद्धा खंत कविवर्य आपल्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करतात. कवी आपल्या कवितेच्या मध्यात असं म्हणतात की मंदिरात नाही येत काकडा आरतीचा आवाज, मंदिरात नाही येत काकडा आरतीचा आवाज आणि म्हाताऱ्याच्या सोबतीला राहिला नंगाराज. मला एक शशिकांत शिंदे सरांची एक छोटीशी कविता आठवते. ते सुद्धा एका ठिकाणी एका कवितेत असं म्हटलेले आहेत की सणवार जत्रामधून किती जल्लोष असायचा आणि भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा. पहिलं वातावरण जे गावात होतं ते अगदी खूप खूप रमणीय आणि खूप वेगळं होतं. आता जर आपण गावात जाऊन पाहिलं तर आता भजन कीर्तन सण वार जत्रा असं काहीही आनंद पहिल्यासारखा जरी असेल तुरळक ठिकाणी तुरळक आनंद, पण पहिल्यासारखं असं वातावरण राहिलेलं नाहीये, अशी कविवर्य आपल्या कवितेच्या माध्यमातून ह्या मध्यात खंत व्यक्त करतात. कवी एवढं सगळं स्पष्ट करत असताना थोडंसं आपण जसं फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं म्हणा त्याला थोडंसं पाठीशी जातात आणि आईला म्हणतात की आई मला आठवतंय मी जेव्हा 4थीत होतो ना तेव्हा 4थीत असताना मी तुला सांगितलं होतं की आपण माझी शाळा मी आता सोडून देतो, कुठंतरी साल धरतो, कर्ज काढू आणि तुला आपण तुझा आजार नीट करू. ठीक आहे, एक भाकर भेटेल तिथं अर्धी घेऊ, म्हणजे 1 तीळ 7 जणात वाटून खाऊ,
असं सुद्धा कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगतात. म्हणजे जिथं एक भेटायची तिथं अर्धी पण सुखानं खाऊ आणि सगळे आनंदानं राहू, असं कवी आपल्या आईला म्हटले होते. मात्र आईनं त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि तिथून पुढे फक्त 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आई ही कवीला सोडून गेले. आता कवीला सोडून गेल्यानंतर परत कवीनं आईला प्रश्न विचारला की आई तू का सोडून गेलीस? म्हणजे मी शाळा सोडून कोणाची तरी चाकरी करल आणि तुझा आजार बरा करल म्हणून तू सोडून गेलीस का? किंवा गावोगाव बाच गुराळ करीत फिरणं बंद करावं म्हणून तू सोडून गेलीस का? सगळ्यात शेवटी कवी असा आईला प्रश्न विचारतात की तुला तुझा जीव जड झाला होता म्हणून तू सोडून गेलीस, नेमकी तू का सोडून गेलीस? असा प्रश्न कवी आपल्या आईला कवितेच्या माध्यमातूनही विचारतात. मुळात मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं की ही कविताच कवींनी आपल्या आईशी साधलेला एक संवाद आहे आणि तो संवाद साधत असताना कवीनं इतर गोष्टीची खंत आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. कवीला आठवतंय, कवी म्हणतात की जेव्हा म्हणजे आई तर दुखण्यात होती, आईचं दुखत होतं, आई घरात असायची आणि बाहेर जर कधी टाळ मृदंगाचा आवाज आला तर आई त्यांच्या घरातली जी काही कोणी सदस्य असेल कमला नावाची त्यांना विचारायची की कमला बाहेर दिंडी आली का ग? आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण कोरोनामुळे सगळे घरी बसून आहोत आणि आता ज्या काही 3-4 वाऱ्या झाल्या म्हणजे जे महिना वारकरी असतात त्यांना विचारा तुम्ही काय अवस्था आहे, त्यांच्या जीवाची काय घालमेल झालेली. 3-4 वाऱ्या त्यांनी घरूनच अगदी पांडुरंगाला मनापासून हात जोडलेले आहेत. हे संकट लवकरात लवकर टळू दे आणि पुढच्या वारीसाठी मला तुझ्या पायाचं दर्शन घडू दे अशी मनोमन प्रार्थना जसा प्रत्येक वारकरी घरी बसल्यानं करतोय, अगदी तसं कदाचित कवीच्या आईला अंगणात जाता येत नसावं आणि म्हणून कवीची आई घरात बसूनच विठ्ठलाला अगदी हसतमुखानं हात जोडायचे आणि विठ्ठलाचं मनोमन दर्शन घ्यायची. हे कवीला आठवतंय. आणि का बरं असं? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. म्हणजे प्रत्येक कणात विठ्ठल आहे. अगदी हे शिरोधैर्य मानून कवींची आई हे विठ्ठलाचं दर्शन ही जागेवरूनच घ्यायची. मात्र प्रेम, भक्ती, भाव हा तितकाच विठ्ठलाप्रती अंथरुणात पहुडल्या सुद्धा असायचा. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे, नमूद करण्यासारखं आहे. मात्र एवढं सगळं असतानाही जो दिवस उगवायचा कधी उगवू नये असा दिवस उगवला आणि त्या दिवशी कवीची आई ही कवीला सोडून गेले. आईचं निधन झाल्यानंतर दवाखान्यातनं आईचं पार्थिव घरी आणलं. घरी आणल्यानंतरही कवीला आठवत होतं की कवीच्या आईचा जो काही चेहरा होता तो अगदी जसं विठ्ठलाचं दर्शन घेताना हसतमुख असायचा तेवढाच हसतमुख चेहरा, निराशेची साधी रेष सुद्धा त्याच्यावर उमटलेली नव्हती. भावाची वाट बघत पार्थिव ते तसंच ठेवलं होतं. आणि मग कवीला परत थोडंसं पाठीमागं गेलो आणि ज्या भावानं आईकडं कधीच लक्ष दिलं नाही असा भावाचा आरोप असायचा. मात्र तो आरोप ताबडतोब आई ही खोडून टाकायची आणि म्हणायची की मला आदनमधनं दवाखान्यासाठी जो तो पैसे देतोय तो ते माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी खूप काही आहेत, कारण त्याला सुद्धा बायका पोरं आहेत, त्याला सुद्धा संसार आहे, त्याला सुद्धा त्याचं जगणं जगायचंय. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना की तुमचं काय त्यानं हे ओझं उचलण्याची जबाबदारी घेतलेली नाहीये आणि म्हणून तुम्ही त्याला बिलकुल तसं बोलत जाऊ नका. म्हणजे कवी त्यांच्या मामाबद्दल जेव्हा केव्हा आईपाशी काहीतरी बोलायचे ते चुकीचं बोललेलं किंवा काही वेळ असं भांडणरूपी बोललेलं ते आईला बिलकुल सहन होत नसायचं. आई सांगायची की आमच्या दोघीच्या पाठीशी एकुलता एक असा नवसानं जन्मलेला भाऊ आहे, पाठीराखा आहे आणि म्हणून त्याच्या विरुद्ध काही बोललेलं आईला बिलकुल सहन होत नसायचं. हे सुद्धा कवीने प्रकर्षानं आपल्या कवितेच्या माध्यमातून नमूद केलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं एखादी व्यक्ती आपल्या हयातीत नसते त्यावेळेस त्याच्याबद्दल चांगलं बोलणारे किंवा त्याचं गुणगान गाणारे आपल्याला आढळतात. अगदी तसंच कवीला सुद्धा तो अनुभव आलेला आहे. आणि ज्यावेळेस कवींची आई हयातीत नाहीये अशा अवस्थेमध्ये ज्या काही शेजारच्या आया बाया वगैरे पाहुणे मंडळी असतील ते सगळे कवीला त्यांच्या आईबद्दल सांगायचे की खरंच तुमची आई म्हणजे घराचं वैभव होतं, नवे नवे घराचं तोरण होतं, घराचं सौंदर्य होतं. अशा एक ना अनेक उपमान्ये ज्या काही आया बाया असतील त्या कवीच्या आईबद्दल सांगायच्या.
कवींनी आपल्या कवितेच्या उत्तरार्धामध्ये अशाबद्दलही स्पष्ट केलेलं आहे की ज्यावेळेस आईचा अंत्यविधी केला त्यावेळेस अंत्यविधीसाठी लागणारं जे काही साहित्य होतं ते सुद्धा कवीकडे जास्त म्हणजे मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हतं. त्यावेळेस त्याला काहीतरी उदारपादार आणावं लागलं. एक दुकानदार वेळेला भेटला आणि त्यानं थोडीशी मदत केली. ती बऱ्याच दिवसानंतर ज्यावेळेस परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर कवींनी वापस करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यावेळेस त्या दोघांमधला संवाद जो काही घडला तो सुद्धा कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे. मला वाटतं कदाचित असं कवीला सांगायचं असेल की या जगामध्ये जे काही समदुःखी असतात म्हणजे ज्यांच्या वाट्याला सारखं दुःख आलेलं आहे कदाचित तो दुकानदार सुद्धा या कवींसारखाच समदुःखी असावा आणि दुःख हे एकमेकाचं तेव्हा समजतं जेव्हा त्या दुःखाची रेषा ही सारखी असते, समांतर दुःख असतं आणि म्हणून हे दुःख दुकानदाराचे सुद्धा कधी वाट्याला आलं असावं आणि म्हणून दुकानदारानं एकमेकाचं दुःख समजून घेण्याचं प्रयत्न किंवा काम या कवितेच्या माध्यमातून केलेले. सगळी कहाणी कवी हे आपल्या म्हणजे आईशी संवाद साधत असतानाच ही सगळी कहाणी संवादातली आहे. मात्र शेवटी कवितेच्या शेवटी असं म्हणतात की मी हे सगळं मुलांना बोलत राहतोय आणि तू मात्र कान देऊन ऐकत राहतेस. पण ऐक, मातीत पाय रोवून आबाळाकडं पाहताना, मातीत पाय रोवून आबाळाकडं पाहताना कोणाचंच पोट रिकामं असू नये म्हणून डोळ्यात तेल घालून मी काळजी घेईन. मातीत पाय रोवून आबाळाकडं पाहताना कोणाचंच पोट रिकामं असू नये म्हणून डोळ्यात तेल घालून काळजी घेतो. असं कवीने का म्हटलं असावं? कारण कवी आपल्याला माहित आहे माणूस ज्या परिस्थितीतून आलेला आहे त्या परिस्थितीचं भान हे प्रत्येक व्यक्तीला असतं आणि अगदी तसंच भान हे कवीला आहे आणि म्हणून कवी म्हणतो की मी ज्या परिस्थितीतून आलोय, मी ज्या हालापेष्ट्या सोसल्यात त्या दुसऱ्या कोणाला सोसण्याची वेळ येऊ नये, माझ्या डोळ्यात एकतरी याची मी नितांत आणि पुरेपूर काळजी घेईल असं कवी आपल्या कवितेच्या उत्तरार्धात स्पष्ट करतात. खूप संवेदनशील अशी कविता आहे, तुम्ही सुद्धा नक्की ऐका. आमच्या विचारशाला का यूट्यूब चॅनलवर या सगळ्या कविता आहेत. सगळ्यात शेवटी अनिल धापू कांबळी सर यांच्या काही कविता त्यांनी आमच्या उपक्रमामध्ये वाचल्या होत्या. त्यामध्ये कोकणी भाषेचा तर खूप मोठा प्रभाव या कवितांवर झालेला आपल्याला पाहायला मिळेल. एव्हाना ही त्यांची पहिली कविता आहे. म्हणजे एक वृद्ध दाम्पत्याची वृद्धापकाळात होणारी जी काही घालमेल असते, जी अवस्था असते, तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की आहेच की बाल्यावस्था आणि वृद्धावस्था ही खूप सौम्य असते. म्हणजे त्या काळात आपली काळजी घेणारं कुणीतरी दुसरं असावंच लागतं, स्वतःहून स्वतःला काहीच करणं शक्य नसतं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांची जी काही होणारी परिस्थिती आहे किंवा अवस्था आहे ती कवींनी आपल्या या एव्हाना या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. दुसरी पण कविता तशीच त्या रंगाची आहे, या तुझ्या करुणार्थ बोलाने. या कवितेच्या माध्यमातून सुद्धा ते असं म्हणतात की आता तर अगदीच सोसवत नाही, हाताकडे हात नाही, पायाकडे पाय नाही, कमरेचं तर नुसतंच घोळवं. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की वृद्धावस्थेत माणसाची काय अवस्था होते. स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःला थोडं जड झाल्यासारखं वाटतंय, पाय उचलत नाही, कशाचा तरी आधार घ्यावा असा वाटतो आणि म्हणून म्हणजे एक हात उचलून दुसऱ्या हाताकडे सुद्धा जात नाही. म्हणजे अशी अवस्था माणसाची वृद्धावस्थेमध्ये झालेली असते. कमरेचं तर नुसतंच गोळवं, कुटकभर भाकर आणि चुटकभर झोप. कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितले की वृद्धावस्थेमध्ये माणसाचा आहार सुद्धा खूप कमी झालेला असतो आणि थोडीशी आपण ज्याला कुटकभर म्हणजे चतकोर म्हणतो, अशी चतकोर भाकर आणि ज्याला आपण दुपारच्या वेळेला वाम कुक्षी म्हणतो, म्हणजे छोटीशी झोप. असं म्हणजे वृद्धावस्थेमध्ये माणसाचा आराम सुद्धा जास्त घडत नाही, झोप सुद्धा जास्तीची येत नाही. अशा अवस्थेमध्ये म्हणजे वृद्ध माणसाची घालमेल शेवटच्या उत्तरार्धामध्ये सुरू असते. अंगावर लुगडं देखील झेपावत नाही. म्हणजे स्वतःचा जीव स्वतःचा, आता मला सांगा, स्वतःचा अवयव जर एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी नेणं शक्य होत नाही, एवढं स्वतःचा अवयव जर स्वतःला तेवढा जड जातो, तर लुगडं ही तर बाह्य वस्तू आहे आणि ती सुद्धा या अवस्थेमध्ये जड होते. अगदी म्हणजे वृद्धावस्थेमध्ये आपली काय घालमेल होते
ही कवीने कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेली आहे. तिसरी कविता आहे वांगड. वांगड या शब्दाचा अर्थ सोबती या अर्थानं. तुम्ही व्हेंटिलेटर चित्रपट पाहिलेला असेल. या व्हेंटिलेटर चित्रपटामध्ये तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत माणसाची आपल्याला गरज असते तोपर्यंत, मग तो वृद्ध असो किंवा तरुण असो किंवा कोणी असो, आपण तोपर्यंत त्याची खूप सारी काळजी घेतो. पण जेव्हा केव्हा त्या माणसाची आपली गरज संपते तेव्हा आपण त्याच्याकडं साफ दुर्लक्ष करतो. मग तो आपल्या कितीही जवळचा किंवा कितीही प्राणप्रिय भूतकाळातला असला तरी सुद्धा. हे वास्तव आहे. आम्ही तुम्ही मान्य करो किंवा न करो, व्हेंटिलेटर चित्रपट पाहिलाच असेल, त्यातून तुमच्या लक्षात येईल. मग ही कविता ज्यावेळेस मी वाचली ना तेव्हा माझ्या त्या चित्रपटातल्या काही व्यक्तिरेखा प्रकर्षानं माझ्या पटलावर आल्या आणि त्या मी तुमच्यासमोर मांडतो. कवी असं सांगतात की एकदा डॉक्टरकडे एक वृद्ध महिला इंजेक्शन घेण्यासाठी आली आणि इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या महिलेला मी विचारलं की तुम्ही एकट्याच आलात. वांगड हे जे कवितेचं शीर्षक आहे या अर्थानं, सोबत या अर्थानं, सोबत कुणी नाही का आलं. आणि त्यावेळेस त्या वृद्ध जी काही महिला होती त्या महिलेनं सांगितलं की कोणाला आणू सोबत. विचारलं मी. घरचे तर सगळे त्यांच्या कामात व्यस्त असतात, गुंतलेले असतात. शेजारी पाजारी कुणाला चला म्हटलं तर सगळे त्या टीव्हीला चिटकून बसलेले असतात. थोडासा काळ बदललाय, आता प्रत्येक जण मोबाईलला चिटकून बसलेला असतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मोठी जरी फॅमिली असली, मोठं कुटुंब असलं तरी घरात माणूस कधी असं शांत बोलत, कधी चार चौघात मेळाव्यानं बसलेला आम्हा तुम्हाला पाहायला भेटत नाही. का? कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. म्हणजे काळ जरी बदलला असला तरी वातावरण तसंच आहे. अगदी काही दिवसापूर्वी प्रत्येकजण टीव्ही पुढे तरी असायचा, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकजण टीव्ही पुढे चिटकून बसलेला आहे. आणि जर त्यांना म्हटलंच की मला डॉक्टरकडे जायचं आहे तर मला असे काही टोमणे ऐकायला भेटतात की आता वृद्धावस्थेत काय डॉक्टरची गरज आहे, 4-2 दिवसानं येईल त्याचा निरोप, तेव्हा जायचं आपलं गपगुमानं. म्हणजे असं बोलणं ऐकायला भेटतं. पण डॉक्टरकडे नेण्यासाठी कुणाकडून प्रोत्साहन तर लांबच राहिलं, पण सहकार्य लांबच राहिलं, साधं जायला प्रोत्साहन सुद्धा कधी भेटत नाही. अशी अवस्था त्या वृद्ध महिलेनं कविवर्य अनिल धापू कांबळे यांच्याकडे जी बोलून दाखवली ती कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केलेली. आणि सगळ्यात शेवटची कविता आहे दुआ. खूप छान कविता आहे. कवींनी कदाचित एखाद्या मुस्लिम दाम्पत्याच्या विवाहाला उपस्थिती लावली असावी. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जसं हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण असतो लग्न लावण्यासाठी, मुस्लिम धर्मियांमध्ये काजी, ज्याला आपण मौलाना असं म्हणतो, ते असतात. आणि त्यांनी त्या लग्नाच्या वेळेस, निकाहच्या वेळेस त्यांनी असं सांगितलं की यह अल्लाह परवरदिगार दुल्हा दुल्हन की शख्स के खातिर जो जो हाथ उठाए उन दोनों को उनकी तरफ से खुशी फरमा, बरकत फरमा. आणि जे काही मुस्लिम तिथं उपस्थित होते लग्नासाठी त्यांना हात उंचायला सांगितले. आणि त्यावेळेस जे काही मुस्लिम व्यक्ती होते त्या सगळ्यांनी हात वर केला आणि आपला आशीर्वाद, आपल्या दुआ त्या नवविवाहित दाम्पत्याला देण्यासाठी आपल्या दुआ दिल्या किंवा आपला हात वर केला. त्यावेळेस त्या मौलानानं पुढचे असे काही वाक्य उच्चारले कि और यह परवरदिगार जहाँ कहीं जिन जिन के हाथों जुल्म और जबरदस्ती हो रहे हैं, जिनके घर उजड़ रहे हैं, मासूमों का कत्ल आम हो रहा है, उन हैवानों को तुम रोकना. ये खुदा तुम हिंदुस्तान की हिफाजत करना. ये खुदा तुम हिंदुस्तान की हिफाजत करना. असं ज्यावेळेस ह्या मौलानानं आपल्या तोंडून उच्चार काढले आणि त्यावेळेस कवी हे बिगर मुस्लिम असताना त्यांनी हात वर केला आणि सांगितलं की माझे सुद्धा आशीर्वाद, माझ्या सुद्धा दुआ या नव दाम्पत्याच्या, नवविवाहितेच्या पाठीशी आहेत. का बरं? म्हणजे कवीला नेमकं या कवितेच्या माध्यमातून काय स्पष्ट करायचं असेल? आपल्या सगळ्यांना माहिती आहे मौली महावैष्णव ज्ञानोबा राय वया किती बालपणी त्यांनी पसायदान लिहिलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे जे काही पसायदान मागितलंय हे विश्वात्मक देवाकडे मागितलंय, जगाच्या मालकाकडे मागितलंय. कुणी एका विशिष्ट समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या किंवा पंथाच्या लोकांसाठी नाही, तर सकळ जनासाठी हे पसायदान मागितलं. कारण जेव्हा केव्हा विश्वकल्याणाचा प्रश्न असतो तेव्हा कोणतीही जात,
धर्म पंथ कधीच विशिष्ट गटासाठी तो कल्याणाचा प्रश्न नसतो. आणि म्हणून कवी असं कदाचित असं त्यांना स्पष्ट करायचं असेल की यांनी जे काही मागितलं आहे ते संपूर्ण माझ्या भारत देशासाठी मागितलेलं आहे. आणि म्हणून या नवविवाहिताच्या पाठीशी माझेसुद्धा आशीर्वाद आहेत, माझेसुद्धा दुआ आहेत. कारण आशीर्वाद देण्यासाठी किंवा दुआ देण्यासाठी तुमचा जात आणि धर्म कधीच आडवा येऊ शकत नाही आणि आडवा येत नसतो. कदाचित हे कवीला आपल्या कवितेच्या माध्यमातून स्पष्ट करायचं असेल. खूप छान कविता आहेत, तुम्ही सुद्धा ऐका. आमच्या विचारशाला का यूट्यूब चॅनलवर सगळ्या 52 कवींच्या संपूर्ण कविता आहेत आणि याबद्दल तुमचाही अभिप्राय कळवा. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.